नमस्कार, सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भाजी। कारल्यांना मी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये 2 दिवस ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्या कारल्यांचा कलर एवढा अप्रतिम झाला आहे आणि ती नरमसुद्धा झाली आहेत। ही कारली कट करायला सुद्धा एकदम सोपी असतात आणि त्याच्यामधला जो बी आहे तो सुद्धा आपण खूप कमी वेळात काढू शकतो। ही जी कारली आहे ती आतून आणि बाहेरून एकदम नरम झाली आहेत आणि फ्रीजरमधून काढून ती पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी शिरलं आहे, ते पाणी आपण काढून घेणार आहोत आणि ही छान आपण आता कट करून घेऊया राऊंड शेपमध्ये। सर्व कारली आपण राऊंड शेपमध्ये कट करून घेतली आहे आणि जो कारल्यांमधला कचरा होता तो एक साईडला काढून घेतला आहे। बाकीची तयारीसुद्धा करून आपली तयार झाली आहे, पण आपण त्याआधी कारल्याची भाजी जास्त कडू नाही झाली पाहिजे त्यासाठी आपण ही हळद घेतली आहे आणि हळदीमध्ये मीठ आणि पाणी ॲड केलं आहे। हे छान एकजीव करून घेऊया चम्मचने आणि ह्या पाण्याने आपण कारली छान धुवून घेणार आहोत। हळदी पावडर ही अँटीबायोटिक आहे। आपण प्रत्येक भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतो, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करतो। मिठाबरोबरच आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर आणि पाणी ॲड करून ती भाजी धुवून घेतली तर आपल्याला त्याचे जास्तीत जास्त चांगले फायदे मिळतात। किंवा आपण असं सुद्धा करू शकतो, थोडासा पाणी गरम करून घेऊन म्हणजे आपल्या हाताला सोसेल अशा पद्धतीने आपण पाणी गरम करून त्याच्यामध्ये मीठ आणि हळदी पावडर ॲड करायची आणि त्या पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्या भाज्या पूर्ण सेफ होतात आणि नंतर त्याची भाजी बनवायची। या हळदीच्या पाण्यामधून आता आपण कारली काढून घेणार आहोत आणि जो कारल्यामध्ये पाणी आहे तो हाताने प्रेस करून काढून घेणार आहोत। कारली छान सॉफ्ट बनली आहेत कारण ती 2 दिवस फ्रीजरमध्ये होती आणि त्यांचा कलरसुद्धा फार मस्त राहतो। फोडणीची तयारी करून झाली आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घेऊया। तेल छान गरम झाला आहे, ॲड करणार आहोत अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच राई, कढीपत्ता, बारीक चिरलेली लसूण, हिरवी मिरची। हिरवी मिरची ही मी कमी तिखटवाली ॲड केली आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट लवंगी मिरची वगैरे यूज करू शकता। आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेणार आहोत फोडणीमध्ये आणि फोडणी छान मिक्स करून घेणार आहोत पलित्याने। गॅसचं टेम्परेचर मी मीडियम ठेवलं आहे। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत काळा मीठ। इथे मी साधा मीठ यूज नाही केला आहे, काळा मीठ यूज केला आहे। हा मीठ आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत मसाले। हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये तिखट मसाला ॲड नाही केला आहे, तो आपण नंतर करणार आहोत। आणि आता ही कारली ॲड केली आहेत, ती कारली छान फ्राय करून घेणार आहोत फोडणीमध्ये। या कारलीमध्ये आपण आता आंब्याचा किस घालणार आहोत, कच्च्या आंब्याचा, आणि कच्च्या आंब्याचा किस ॲड केल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत ही कारली। कोथिंबीर ॲड केली आहे। कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज ती स्किपसुद्धा करू शकता। कारली ही संपूर्णपणे कडू असतात, म्हणजे त्याचा बाहेरचा आवरणसुद्धा कडू असतो आणि आतला आवरणसुद्धा कडू असतो आणि हा कडूपणा त्यांच्यामध्ये अति प्रमाणात असतो। काहींना तो आवडतो तर काहींना आवडत नाही, त्याच्यामुळे ही भाजी जास्त कडू न बनता एकदम सगळ्यांना ती खाता येईल अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत। आपण आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच घी ॲड केला आहे आणि गूळ यूज करत आहे इथे मी। हा मी वनस्पती गूळ घेतला आहे, त्याऐवजी तुम्ही साखर यूज करू शकता। आणि हा मी मसाला ॲड केला आहे। हा मसाला आपण बनवला आहे, त्याचा व्हिडिओ यूट्यूब पेजवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। ह्याच्यामध्ये सुद्धा सर्व मसाले हळदी पावडर वगैरे सर्व ॲड आहे, तरीसुद्धा आपण हलकी हलकी ॲड केलेली आहे। आणि हा मी चवीनुसार मीठ ॲड केला आहे, हा साधा मीठ आहे। भाजी छान बनवून तयार झाली आहे। हा मसाला ॲड केल्यानंतर फार काही
भाजी शिजवावी लागत नाही, तो वरूनच ॲड केला जातो 1-2 मिनटं आधी. आता आपण ही भाजी सर्व केली आहे आणि ह्या भाजीचा कडूपणा फार कमी आहे. कारल्याची भाजी असो, ज्यूस असो किंवा कोणताही कारल्यापासून बनवलेला पदार्थ मला तर फारच आवडतो. वरून आपण ॲड केली आहे कोथिंबीर आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही भाकरी, चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. फार सुंदर बनते भाजी. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.